आज असं काही खतरनाक घडलं त्यासाठी मला पळत पळत यावं लागला हॉस्पिटलला। वो जानने के लिए सिको ऐप ना डाउनलोड करिए, सिर्फ संपूर्ण ब्लॉग नक्की बघिए। जय श्रीराम बरोबरीनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगामध्ये। सकाळ सकाळीच भेटला आपल्याला आप्पाचा कुच्चर हरभरा आणि आप्पाच्या कुच्चर हरभऱ्याला पण दिलं होतं वायव मधून हाकलून। त्यानंतर भेटली आपल्याला पोरीले टोळी। तुमको बताऊ की गाईज ये टोळी इधर काऊन बसली ते, जेव्हा ही पोरा पोरी की टोळी जेव्हा बसते ना गाईज, पुरा कॉलेजच्या चुगल्या चागल्या होत असते बरं क्या। नाही हो गाईज, मजा कर रहा वो अपना सबमिशन झाला ना इसलिए बसले सगळे। कसं जिधर आपली जीवा भाऊ की मैत्रीण थांबते ना उधर आपने को थांबनाच पडता। त्यानंतर मी आलो होतो माझ्या जीवा भाऊच्या मैत्रीण सोबत कोल्डावाली कॉफी पिण्यासाठी। मग आला मला तुषार भाईचा कॉल। तुषार भाई म्हणे मी चक्कर येऊन पडलो। मग गेलो मी पडत झडत हॉस्पिटललाच पोहोचताच कळलं बहिला झालेली फूड पॉइझनिंग। बहिणी मागितलं होतं चायनीज खाता खातच बहिला आले चक्कर आणि झाल्या उलट्या। त्यासाठी गाईज काही पण खाताना चेक करा जा रेटिंग वगैरे हॉटेलची। अशा अनहायजेनिक चीजा खात जाऊ नका गाईज। चला गाईज जाऊ द्या, तुम्ही पण तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, आई वडील मम्मी पप्पा त्यांची काळजी घ्या आणि आशा करतो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। चलो गाईज, जय श्रीराम।